सोलापूर शहरात अनधिकृत बांधकामाविरोधात प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पवित्रा घेत मोठी कारवाई केली। एनजी मिल कंपाऊंड परिसरातील न्यू गांधी कॉलनी येथे शासकीय जागेवर उभारण्यात आलेले भव्य अनधिकृत बांधकाम आज अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केली। अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली। संबंधित व्यक्तीने अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर स्लॅब टाकून हॉल उभारल्याची माहिती समोर आली होती। या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती। अण्णाभाऊ साठे चौक येथील डॉक्टर द्वारकादास कोटणीस स्मारक प्रकल्पामुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांना प्रशासनाने न्यू गांधी कॉलनी येथे जागा उपलब्ध करून दिली होती। मात्र त्याच जागेचा गैरवापर करून अनधिकृत बांधकाम केल्याचे उघड झाले। स्थानिक रहिवाशांनी सातत्याने तक्रारी केल्यानंतर महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाने त्वरित हालचाल करत अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले। त्यानुसार आज दुपारच्या सुमारास पथकाने घटनास्थळी पोहोचत जेसीबीच्या साहाय्याने संपूर्ण रचना पाडून टाकली। कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। काहींनी विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रशासनाने ठाम भूमिका घेत मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली। या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे।